Welcome students. Now see the next examples there. तर पुढच्या उदाहरणांचा विचार करू. तर बघा, sixth one. In a triangle ABC, prove that. तर prove that चेच आहेत बघा. A cube into sine of b minus c plus b cube into sine of c minus a, note that, plus c cube into sine of a minus b, and that totally we have to represent that is equal to 0. तर या ठिकाणी आता काय घडते ते बघा. नाव साइन रेशो आणि कॉस रेशो साइन रूल आणि कोसाइन रूल दोघांचाही इथे उपयोग करणे आहे. आणि मग आता स्टार्ट टू कलेक्ट दॅट. मग साइन ऑफ बी मायनस सी आपल्याकडे त्याचा ॲडिशन फॉर्म्युली आहे, त्याचा इथे उपयोग करायचा. आणि मग अगोदर ते दोन रूल आपण उपयोगात आणणार आहेत, त्यामुळे त्यांचं दोघांचं अगोदर नोटेशन देऊ. तर वी नो दॅट फॉर ट्रायंगल एबीसी ए अपॉन साइन ए, बघा, ए अपॉन साइन ए इक्वल टू बी अपॉन साइन बी इक्वल टू सी अपॉन साइन सी, बरोबर, दॅट इज इक्वल टू के. किंवा त्याच रूलला आपण आता साइन ए बी सी म्हणजे पाहिजे त्याला पण आपण असं पण देऊ शकतो, साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी. आणि आता यालाच मानू का, आपल्याला त्या ठिकाणी साइन ए बी सी पाहिजे मग त्याला के मानूया. आणि आपलं एक नंबरचं स्टेटमेंट येतं, इथं देऊ त्याला therefore sin a equal to ak, बघा, sin b equal to bk आणि sin c equal to that of the ck, call it as 1 by that of the sin rule. झालं. त्यानंतर आता कॉस रेशो पण येणार आहेत, मग त्यांना पण आपल्याला सांगावं लागेल. and therefore also by cosine rule cos a equal to, तर हा क्रम बघा, b square plus c square minus a square upon twice bc, बरोबर मिळतं cos b equal to c square plus a square minus b square upon twice ca. आणि इथं देऊ cos c equal to what is there, आता येणार a square plus b square minus c square upon twice ab. तर असा हा कोसाइन रूल आणि साइन रूल तुमच्याकडे प्राप्त झाले. आणि मग आता जे काही मिळवायचं आहे त्याला कन्सिडर करू. and therefore बघा आता LHS equal to a cube into sine of b minus c plus b cube into sine of c minus a plus c cube into sine of a minus b, बरोबर, that is equal to. आणि आता ज्याचं त्याचा रूल उपयोगात आणू. साइन बी मायनस सी, अल्फा मायनस बीटा किंवा त्यानुसार काय असतं आपण विचार केलाय त्याचा, साइन बी कॉस सी मायनस दॅट कॉस बी साइन सी, बरोबर. इथं रेशो अपोजिट असतात, अँगलचा क्रम मात्र तोच ठेवायचा, प्लस दॅट. आता इथं येऊ आपण, मी थोडंसं सिस्टमॅटिक वाटेल, बी क्यूब इंटू ब्रॅकेट सी मायनस ए, मग काय असणार साइन सी कॉस ए मायनस कॉस सी साइन ए, परत ब्रॅकेट पूर्ण, प्लस दॅट सी क्यूब इंटू ब्रॅकेट काय आहे तर तिथं साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी. तर हा झाला त्या ॲडिशन फॉर्म्युलाचा उपयोग, बरोबर. आणि मग आता आपणाला त्या ठिकाणी त्या साइन रूलचा उपयोग करावा लागेल. तर हे सर्व काही कसं 0 मिळतंय हे कन्फर्म झाल्याशिवाय थांबायचं नाही. तर दॅट इज इक्वल टू, मग एकेका कंसाचा विचार करू. ए क्यूब इंटू ब्रॅकेट, मग साइन बी बरोबर काय असतं तुमचं बी इंटू के, बरोबर. मग कॉस सी आहे त्या ठिकाणी, कॉस सी आणखी कुठं आहे का नाहीये, तर कॉस सी ची पण किंमत टाकू. कॉस सी म्हटल्यानंतर काय असणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए, झालं. त्यानंतर मायनस साइन, आता इथं आहे तुमचं कॉस बी आणि साइन सी, मग साइन सी म्हटल्यानंतर सी के आलं, कॉस बी म्हटल्यानंतर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए आलं. तर हा झाला एक कंस, इथं देऊया
तर काय आलं बघा, साइन बी कॉस सी मायनस साइन सी कॉस बी, बरोबर, प्लस दॅट. आता बी क्यूबला बघा, बी क्यूब इंटू ब्रॅकेट साइन सी आहे म्हणजे सी के आलं, कॉस ए आहे, कॉस ए म्हटल्यानंतर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी, बरोबर, मायनस. आता इथं कॉस सी आणि साइन ए आहे, मग साइन ए ला आपण अगोदर लिहिलंय ए के, कॉस सी ला कसं येणार ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस, त्यामुळे आपलं पाठ होत चालतात हे रूल्स, अपॉन ट्वाइस ए बी झालं, प्लस दॅट सी क्यूब इंटू ब्रॅकेट. तर असं ते सिस्टमॅटिक जायचं, त्यामुळे सूत्रांचा संचय तुमच्याकडे असेल, वी कॅन ट्राय डेफिनेटली. आता सी क्यूबला साइन ए म्हणजे ए के, बरोबर, इंटू कॉस बी, कॉस बी म्हटल्यानंतर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस दॅट बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए, बरोबर, मायनस साइन बी म्हणजे बी के, कॉस ए म्हणजे ए सी स्क्वेअर बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी, कारण कॉस ए आहे हा तिथं. फक्त मी क्रम बदलून लिहिलं, व्यवस्थित बघा प्रत्येकाचं आलं का नाही ते झालं. त्यानंतर मग आता बाकीचं काय नाही, आता बाकीचं कॅल्क्युलेशन करत चालायचा, दॅट इज इक्वल टू, बघा आता इथं मग सगळीकडनं तुमचा के एक कॉमन येतोय, तर सगळीकडे के कॉमन घेऊया. मग ए रेस टू 3 इंटू दॅट ऑफ द के, बघा, इंटू ब्रॅकेट, मग जे जे काही कॅन्सल होण्यासारखं आहे ते कॅन्सल करूया. तर के कॉमन आला, बी याच्याशी कॅन्सल होतोय, शिल्लक बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए आलं. त्या बरोबर काय ते राहील बघा, त्यात इथं सी कॅन्सल होतोय, त्यानंतर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन दॅट ट्वाइस ए, बरोबर छेद समान झाला बघा, म्हणजे पुढे आपल्याला बेरीज करायला सोपं, त्यामुळे असं व्यवस्थितपणे चला. त्यानंतर बी रेस टू 3 टाइम्स के कॉमन आला. परत आता या ठिकाणी आहे तुमचं, एक मिनिट इथं काहीतरी चुकलंय, तर इथं काय पाहिजे बरं, ट्वाइस बी सी पाहिजे ना, लक्षात आलं, ट्वाइस बी सी इंटू लगेच लागते, इथला सी कॅन्सलच झाला पाहिजे हा, जसं इथं राहिलं शिल्लक तसंच बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर. त्यानंतर के कॉमन आला, सी कॅन्सल झाला, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस दॅट ए स्क्वेअर अपॉन दॅट ट्वाइस बी, कारण सी कॅन्सल होतोय, मायनस परत इथला ए कॅन्सल होईल, के आउटसाइड आला, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन दॅट ट्वाइस बी, बरोबर कंस येतात आता, ट्वाइस ए ट्वाइस बी, आता सी मिळून जाईल झालं. त्यानंतर सी रेस टू 3 टाइम्स के इंटू ब्रॅकेट. आता या ठिकाणी बघा, एक मिनिट परत, हा इथं होता पण नाही का, बरोबर येत आहे, तर के परत आउटसाइड आला, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ए कॅन्सल ट्वाइस सी, बरोबर ब्रॅकेट राहिल्या, मायनस, त्यानंतर बी कॅन्सल, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन दॅट ट्वाइस सी कंस पूर्ण. तर अशा रीतीनं तुम्हाला हे सर्व काही कलेक्शन मिळालं, किंवा हे रेशो फक्त आपण रिप्लेस केल्या, बाकी काही नाही. आणि मग बाकीचं कॅल्क्युलेशनचा भाग आहे, कॅन्सलेशन करणं, रसायने घेणं वगैरे, ते तर आपलं नेहमीच आहे टेक्निक, मिळालं. त्यानंतर मग आता ज्या त्या पदांना आपण विचार करू, ए रेस टू 3 टाइम्स के इंटू ब्रॅकेट, मग छेद समान आहे, काही अडचण नाही, काय कॅन्सल होतंय काय शिल्लक राहते त्याचा विचार करायचा. तर बघूया आता इथं ट्वाइस ए मायनस ट्वाइस ए कॅन्सल आले बघा, ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाले, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कॅन्सल झाले, सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर कॅन्सल झाले, दॅट इज 0. तसंच आता इथं बघा, छेद समान, बेरीज वजाबाकी आपण करू शकतो, बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सी स्क्वेअर मायनस, एक मिनिट, बी स्क्वेअर प्लस सी कॅन्सल नाही होणार, एक मिनिट थोडंसं व्यवस्थित येऊ, घाई नकोच. मग आता या ठिकाणी बघा, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर, हा साईन मुळे होतोय, आता हे मायनस साईन सामायिक आहे, काय आलं इथं, मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर परंतु बी स्क्वेअर, कारण वजा अधिक आल्या, त्याशिवाय पर्यायच नाही, घाई केली की मग ते चुकतं. तर काय आलं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. त्यानंतर बी रेस टू 3 टाइम्स के इंटू ब्रॅकेट. तसंच आता इथं बघा,
बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर डिवायडेड बाय ट्वाइस बी. हा झाला त्या बी चा ब्रॅकेट. हा तसंच आता सी चा पण व्यवस्थित चालायचं. खात्री करायची झिरो येईपर्यंत डायरेक्ट झिरो येणं चुकीचं आहे. सी रेस टू 3 टाइम्स के. परत बघा सी छेद समान सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर परंतु प्लस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी कंस पूर्ण आलं. आणि मग आता खात्री पटायला हरकत नाही. दॅट इज इक्वल टू ए रेस टू 3 टाइम्स के इंटू ब्रॅकेट. आता काहीतरी कॅन्सल होते काहीतरी शिल्लक राहिला. बघा ए स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर कॅन्सल झाले. बी स्क्वेअर आणि मायनस सी स्क्वेअर राहतात शिल्लक. तर ट्वाइस बी स्क्वेअर मायनस ट्वाइस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बरोबर प्लस दॅट. आता इथं लिहा बी रेस टू 3 टाइम्स के इंटू ब्रॅकेट. त्याचप्रमाणे होईल. बघा आता बी स्क्वेअर वजा बी स्क्वेअर कॅन्सल झाले. सी स्क्वेअर ट्वाइस सी स्क्वेअर मायनस ट्वाइस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी. बघा किती व्यवस्थित येत आहे. प्लस दॅट फक्त कॅल्क्युलेशन थोडंसं काळजीपूर्वकच करावं लागेल. आता इथं सी स्क्वेअर कॅन्सल होणार. ट्वाइस ए स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द ट्वाइस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी कंस पूर्ण झालं. आता ह्या 3 पदांमध्ये कन्फर्म झालंच पाहिजे आणि होणारच काही अडचण नाही. आणि मग बघूया दॅट इज इक्वल टू. आता के चा तर काही प्रश्न नाही. के आपला कॉन्स्टंट आहेच. आणि आता इथं बघा आता इथं छेद समान आहे का नाहीये. मग आपल्याला थोडस विचार करावा लागेल. काहीतरी शिल्लक राहते काहीतरी कॅन्सल होते वगैरे. तर के ला कॉमन घेऊ आणि प्रत्येकाचा आता विचार करू. तर ए कॅन्सल झाला ए स्क्वेअर राहिल्या इथं ए स्क्वेअर परत 2 पण कॉमन येते सगळीकडे म्हणजे 2 टाइम्स ऑफ के कॉमन घेऊ. 2 टाइम्स ऑफ के इंटू ब्रॅकेट. बघा हे 2 आले. आता ए स्क्वेअर अपॉन ए रेस टू 3 अपॉन ए किती आलं तुमचं ए स्क्वेअर. म्हणजे बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर अपॉन नाही परत मिस्टेक होतेच आहे. तर इथं ए स्क्वेअर शिल्लक राहिल्या. ए स्क्वेअर इंटू ब्रॅकेट बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर बरोबर. आता परत बघा के ट्वाइस के आपण कॉमन घेतला इथलं प्लस साइन इथं बी स्क्वेअर राहिले बरोबर. 2 कॉमन आले सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर. त्यानंतर आता क्लिअर झालंच पाहिजे तोपर्यंत आपण नाही थांबायचा. इथं परत सी स्क्वेअर ट्वाइस के कॉमन आले सी स्क्वेअर इंटू ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द बी स्क्वेअर. आणि मग आता हा विस्तार करू ट्वाइस के इंटू ब्रॅकेट. आता क्लिअर होतं का नाही बघा. ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर सी स्क्वेअर प्लस दॅट बी स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर. क्रम बदलून लिहिलं वजा साइन आलं. प्लस दॅट ए स्क्वेअर सी स्क्वेअर मायनस दॅट बी स्क्वेअर सी स्क्वेअर कंस पूर्ण. आणि बरोबर 6 टर्म आल्यात. 3 पॉझिटिव्ह आहेत बघा 1 2 3 बरोबर 3 निगेटिव्ह. आणि आता खात्री झाली ट्वाइस के इंटू दॅट ऑफ द 0 दॅट इज इक्वल टू 0. ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस दॅट मायनस दॅट बिकम्स टोटली 0 म्हणून तर आलं 0. तर असं हे सोडवा. अशा रीतीनं तुम्हाला ते व्यवस्थित कलेक्ट होतात. त्यामुळे उदाहरणं थोडासा वेळ घेतात परंतु मिळायलाच हवं. त्यानंतर हा 7th टाइप बघा. आता इन अ ट्रायंगल ABC वेल एक्झाम्पल अगेन. इन सगळे उदाहरणं चांगले आहेत. इन अ ट्रायंगल ABC इफ कॉट A बघा कॉट B कॉमा कॉट C कोण कॉट A कॉट B कॉट C आर इन AP आपण शिकलो 11वी मध्ये आर इन AP देन शो दॅट काय सिद्ध करायचे ते बघा. देन शो दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर अल्सो इन AP. म्हणजे त्यांनी आपणाला कॉट ए कॉट बी कॉट सी दे आर कम्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. Then we have to show that a square b square c square are in AP.
आणि मग आता अरिथमेटिक प्रोग्रेशनचा अर्थ आपणाला माहिती आहे, बरोबर. आपण शिकलो 11वी मध्ये अरिथमेटिक प्रोग्रेशन, जॉमेट्रिक प्रोग्रेशन, हार्मोनिक प्रोग्रेशन वगैरे काय असेल ते, आणि त्याचा फायदा इथं होता. आणि मग अगोदर त्याचा विचार करा. इफ दॅट 3 numbers आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन, देन वी कॅन कन्सिडर दॅट, ज्या अर्थी हे 3 संख्या तुमच्या अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत, याचा अर्थ पुढच्यातून अगोदरची संख्या वजा केल्यानंतर ती वजाबाकी पुढच्या वजाबाकी इतकी येते. म्हणजे कसे, बी मधून ए वजा केले, सी मधून बी वजा केले, दोन्ही वजाबाकी किंवा डिफरन्स समान येतात आणि त्याला आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. म्हणजेच आता आपल्याला काय आलं, तो त्या ठिकाणी ए बी मायनस ए इक्वल टू दॅट ऑफ द सी मायनस बी असं ते आला. आणि मग त्याच्यावरून आपणाला त्या ठिकाणी विचार करणे आहे. आणि मग आता इथं काय घडतंय ते बघूया. तर ए बी सी आले तर मग इथं काय येतं बरं, एक मिनिट. बरोबर, हे बी इकडे येतील. बघा, ह्या बी ला मी इकडे आणलं, ट्वाइस बी आले, ए तिकडे गेले, प्लस झाले. याचा अर्थ मिडल टर्म इज द दॅट ॲव्हरेज ऑफ दॅट फर्स्ट अँड लास्ट. याचाच अर्थ हा, याचाच अर्थ हा. त्याला पण सरासरी म्हणतो. म्हणजे मधलं पद जर पहिल्याच आणि शेवटची सरासरी असेल तर दे आर कम्स इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. किंवा पहिल्या आणि शेवटच्या पदाची बेरीज मधल्या पदाच्या दुप्पट यायला हवी. किंवा पुढचं पद बी मायनस ए इक्वल टू सी मायनस बी, कसंही आलं तरी चालेल. आणि म्हणून तर आता आपण त्याचा विचार करू. तर बघा आता मग कन्सिडर दॅट काय दिलंय, गिवन दॅट कॉट ए, बघा कॉट बी आणि कॉट सी आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. याचा अर्थ कसाही घ्या, म्हणजे व्याख्येनुसारच जेव्हा. therefore note that cot b minus cot a, पुढच्याची अगोदरच्यातून वजाबाकी, त्याच्या पुढच्याची त्याच्या अगोदरची वजाबाकी, म्हणजे cot b सारखे आले पाहिजे. तर त्या 3 संख्या एपी मध्ये आहेत असं म्हटलं जातं. त्यालाच आपण कॉमन डिफरन्स म्हणतो. मग कॉट बी ला इकडे आणू, याचा अर्थ कॉट बी प्लस दॅट कॉट बी, मुद्दाम घेतो आम्ही, दॅट इज इक्वल टू कॉट ए प्लस दॅट कॉट सी. आणि मग आपल्याला मिळेल त्या ठिकाणी कॉट ए, बाजू बदलून घेऊ, अर्थ नाही बदलणार आपण क्रमवार येण्यासाठी. कॉट ए प्लस कॉट सी इक्वल टू 2 टाइम्स कॉट बी. तर असा त्या एबी चा अर्थ शब्दावरून आपणाला आता ते मिळालं. आता आपणाला कुठं जायचंय बरं, काय होतं आपणाकडं, कॉट ए कॉट बी आर इन एपी. आता जायचंय ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कडं. याचा अर्थ साइन रूल आणि कोसाइन रूलचा उपयोग करावा लागेल. याचा अर्थ कॉट आणि कॉट एबीसी ला साइन कॉसच्या भाषेत लिहावंच लागेल. आणि काम संपलं. मग काही अडचण नाही. बघा कॉस ए अपॉन दॅट साइन ए, दॅट इज अवर कॉट रेशो. त्यानंतर कॉस सी, आता कॉस, एक मिनिट, कॉस सी अपॉन दॅट कॉसाइन सी, cos c upon sin c, that is equal to 2 times cos b upon that of the sin b. असं ते आलेलं आहे, बरोबर. मग अजून त्याला थोडंसं सरळ रूप देण्याचा प्रयत्न करू. मग साइन सी न इथं गुणू, साइन ए न इथं गुणा. बघा आता काय घडतंय, cos a sin c प्लस दॅट sin a cos c, बरोबर, डिवाइडेड बाय, हा गुणाकार चुकणे नाही, परंतु लसावी आहे, एलसीएम आहे, साइन सी, दॅट इज इक्वल टू, ह्याला आहे तसंच cos b अपॉन दॅट ऑफ द साइन b. तर हे स्वरूप मिळवणंच त्या ठिकाणी उपयोगीचं आहे. इथं येऊ तर बघा काय घडतंय ते. परंतु आता अंशस्थानी काहीतरी दिसतंय, त्याला थोडंसं आणखी मी सिस्टमॅटिक लिहितो पुढच्या रूलसाठी. बघा साइन ए साइन सी, साइन ए कॉस सी, आहेच, साइन ए कॉस सी प्लस दॅट कॉस ए साइन सी डिवाइडेड बाय साइन ए साइन सी. बघा मिळत चालतं, दॅट इज इक्वल टू, आता इकडं कॅन्सल करूया.
तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा, सोडवा, प्रयत्न करा, त्याला म्यूट करा, बघा काय होतं ते. तुम्ही अभ्यास करायलाच हवा, त्याला पर्याय नाही बघा. दॅट इज कॉस बी अपॉन दॅट ऑफ द साइन बी. आलं. आणि आता इथं थोडासा विचार करा. साइन ए कॉस सी प्लस कॉस ए साइन सी, आणि दॅट इज द एक्सपान्शन ऑफ आवर एडिशन फॉर्म्युली साइन ऑफ ए प्लस सी. वेल, साइन ए कॉस बी प्लस कॉस ए साइन बी. ए च्या ऐवजी एच आहे, परंतु बी च्या ऐवजी सी आला. किती व्यवस्थित. साइन ए इंटू साइन सी दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स कॉस बी अपॉन दॅट ऑफ द साइन बी. आला. इथं साइन ऍडिशन फॉर्म्युलाचा उपयोग झाला. परत आता आणखी साइन ऑफ ए प्लस सी आहे त्या ठिकाणी. याचा अर्थ आपल्याला ट्रायंगलचा उपयोग करता येतो. म्हणजे त्या बेरजेला परत असं नाही जाणार आपण. असं केलं की मग ती कधीच प्रक्रिया थांबणार नाही. आणि मग वी नो दॅट फॉर एनी ट्रायंगल ए बी सी a plus b plus c equal to pi and therefore a plus c equal to pi minus b. आणि हे आपल्याकडे आहे. and therefore sin of that a plus c बरोबर कोण आला तुमचं pi minus b upon हे आहे तसंच. याला काही करायचं नाही. sin a sin c that is equal to 2 times cos b upon that of the sin b. झालं. त्यानंतर आणि मग cos ऑफ sin ऑफ पाय मायनस बी काय असतं तुमचं sin b च असतं बघा. आणि इथं प्रश्न मिटला. दॅट इज sin a sin c इक्वल टू 2 टाइम्स cos b दॅट ऑफ द sin b. तर हे cot a cot b cot c दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन. ह्या शब्दावरून आपण इथपर्यंत आलो आणि त्याला नाव देऊ आता 1 नंबर. आणि मग आता आपल्याकडे आहेच इन्फॉर्मेशन. तर कॉल दॅट इज द 1. आणि मग आता आपण साइन कोसाइन रूलचा उपयोग करूया. काही अडचण नाही. तिन्ही भाषामध्ये आपल्याला मिळवता येते. तर असं ते मिळवायचा. मग साइन ए बी सी लागतात आणि कॉस बी लागत. आणि मग बघा फ्रॉम बाय साइन रूल साइन ए अपॉन ए इक्वल टू साइन बी अपॉन बी इक्वल टू साइन सी अपॉन सी इक्वल टू के. कारण आपल्याला आता ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर कडे जायचं. याचा अर्थ अँगल कडून बाजूकडे जाण्यासाठीचे हे पर्याय आले. बरोबर. आणि मग आता कॉस बी बरोबर सुद्धा नाही अगोदर हे देऊ. देअरफॉर साइन ए बरोबर ए के आलं. बघा आताच उपयोगात आणलं. साइन बी बरोबर बी के आलं. साइन सी बरोबर सी के आलं. आणि कॉस बी ची व्हॅल्यू काय असते. अँड बाय कोसाइन रूल कॉस बी इक्वल टू c square plus a square minus b square upon twice ca. आणि हे सगळं आता इथं रिप्लेस करायचा. म्हणजे तुम्ही बरोबर a square b square c square मध्ये येताय. मग कसं येताय त्याचा विचार आता होईल. आता करूया रिप्लेस. therefore sin b म्हटल्यानंतर b के आले. बघा ओव्हर. त्यानंतर sin a म्हटल्यानंतर a के आले. कंस टाकू. sin c म्हटल्यानंतर c के आले. दॅट इज इक्वल टू 2 टाइम्स cos b. थोडा वेळ cos b ला मी आहे तसंच ठेवता. आणि कारण याचा प्रश्न मिटवा अगोदर. आणि sin b बरोबर काय आलं तुमचं b के आलं. झालं. आणि आता cos b ला आपल्याला रिप्लेस करायचंच आहे. पण थोडा वेळ थांबू. आणि नाव देअरफॉर आता काय शिल्लक राहिलं बरं. बघा इकडचा k याच्याशी कॅन्सल झाला आणि हा k याच्याशी कॅन्सल झाला. शिल्लक काय राहिलं तुमचं b अपॉन ac इक्वल टू ओव्हर 2 times cos b upon that of the b. आणि मग आता बघूया. and therefore take the cross multiplication b square equal to 2 times ac into cos b. बरोबर. इथं ca आलं इथं ac आला. म्हणून असं थोडंसं काळजीपूर्वक चला. तुम्ही म्हणणार हे 3 आणि इकडे 1 कसं काय कॅन्सल झालं. तसंच आहे. कसं हा k याच्याशी हा k याच्याशी हा LHS ला हा RHS ला म्हणून कॅन्सल झालं. b अपॉन ac टेक द क्रॉस मल्टिप्लिकेशन b स्क्वेअर आलं. आपल्याला b स्क्वेअर बरोबरच पाहिजे होता. आणि मग आता बघू ट्वाइस ac इनटू ब्रॅकेट आणि cos b तुमच्याकडे आहेच बघा. दॅट वर c स्क्वेअर प्लस a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर अपॉन ट्वाइस ca म्हणजेच ट्वाइस ac. आणि काम झालं बघा. and therefore twice ac cancel. c square plus a square minus b square and therefore twice b square equal to c square plus a square.
याचा अर्थ मी त्याला असं पण लिहू शकतो आता, कसं त्या बी स्क्वेअरला चालतंय, परंतु आलंच ना, काही अडचण नाही. बी स्क्वेअर इक्वल टू सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर अपॉन 2 दॅट इज, आणि ज्यावेळेस मिडल टर्म बिकम्स द मीन ऑफ दॅट फर्स्ट अँड लास्ट, दे आर इन अरिथमेटिक प्रोग्रेशन असं मिळत आहे. वजाबाकी करायची म्हटलं तरी सुद्धा ते येणार, आणि म्हणूनच वी कॅन से दॅट ए स्क्वेअर बी स्क्वेअर सी स्क्वेअर आर इन AP. अशा रीतीनं ते तुमचे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये आले. कधी कधी हे तुम्हाला अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये देतील, आणि कॉट ए कॉट बी कॉट सी सुद्धा तुम्ही अशाच अपोजिट वेनं दाखवू शकता अरिथमेटिक प्रोग्रेशन. त्यामुळे उदाहरणांना थोडासा वेळ जातोच. आता पुढचा आणखी चांगला आहे, 8th टाइप. बघा, इन अ ट्रायंगल ABC, सेम वे प्रत्येक ठिकाणी आहेच आपला तो ट्रायंगल, कारण आपण ट्रायंगल मध्येच आहोत. इफ A cos A इक्वल टू B cos B. बघा, if in a triangle ABC, if A cos A equal to B cos B, बघा, then prove that the triangle is a right angled, the triangle is a right angled or an isosceles. तर बघा काय आहे ते, right angled or an isosceles, ISOSCELES. तर अशा रीतीनं तुम्हाला आता तो ट्रायंगल त्या ठिकाणी आयसोसेलस किंवा राईट अँगल दाखवणे आहे, आणि मग आता काय दिले त्याचा उपयोग करायचा. तर सिमिलर बघूया काय घडतंय ते. मग काय दिले त्या ठिकाणी, फॉर अ ट्रायंगल ABC cos A इक्वल टू B टाइम्स cos B. आता एक बाजू आली, साइन रूलचा उपयोग करूयाच, and therefore by sin rule sin A upon A. आता A पाहिजे ना आपल्याला, काय हरकत नाही, sin A upon sin A म्हणून वाटल्यास, पण जे पाहिजे त्याला अंशस्थानी घ्यायचा. कसं देता येतं, आपण सगळं शिकलो आहे. A upon sin A इक्वल टू B upon sin B इक्वल टू C upon sin C इक्वल टू that of the K. आणि मग आपल्याला A पाहिजे, A बरोबर K टाइम्स sin A, तर B बरोबर K टाइम्स sin B. आता sin C ची काय आवश्यकता आहे का, नाहीच, तेव्हा काय घेतलं नाही तरी चालेल. आणि मग आता बघा काय घडतंय ते. Therefore A च्या ऐवजी आलं तुमचं sin A, well that cos A, हे बिचारा आपलं काम करून बाजूला होणार, that becomes well K times sin A into cos A, that is equal to K times sin B into that of the cos B. तर अशा रीतीने त्या K चं सुद्धा इथं इम्पॉर्टन्स आहे, आणि मग ते कॅन्सल होतंय, sin A into cos A शिल्लक राहतंय. बघा काय आलं ते, sin A into cos A, that is equal to sin B into that of the cos B. मिळालं. आणि मग आता आपणाला त्या ठिकाणी विचार करणे आहे, आणि मग हे कोणाची तरी राईट हँड साइड सारखं आहे, अजून ते नाही, परंतु थोडासा भाग आहे. कुठं आहे बरं, sin A cos sin A sin B असं ते असतं ना. एक मिनिट, sin A cos B, बरोबर आहे, काही प्रश्न नाही. तर sin A cos A, आणि इथं 2 घेतला की आपल्याला काहीतरी मिळतंय बघा, 2 टाइम्स sin A cos A, that is equal to 2 टाइम्स sin B cos B. आणि इथं असतं A आणि sin ट्वाइस A चं हे एक्सपान्शन आहे, बरोबर. sin of 2 theta equal to 2 times sin theta into cos theta, बरोबर बेनिफिट झाला. and therefore sin of 2A equal to that sin of 2B, where it is. तर सूत्र तुमच्याकडे पाहिजे का, कसं आपण आलो ते बघा. हे आलं की आपल्याला लगेच आठवलं पाहिजे, नाही कुठतरी हे आहे सूत्र आपणाकडं, आणि मग आता काम संपलं. मग परत त्या sin of 2B ला इकडे घेऊया, sin 2A minus sin 2B equal to 0. परत या ठिकाणी sin C minus sin D चं सूत्र उपयोगात आणावं लागेल, त्याशिवाय आपल्याला त्या राईट किंवा आयसोसेलस कडे नाही जाता येत. आणि मग sin C minus sin D काय असतं, 2 टाइम्स cos ऑफ, बरोबर का, 2 टाइम्सच असतं, 2 टाइम्स cos ऑफ C plus D by 2, बरोबर. ट्वाइस A plus ट्वाइस D upon 2,
इंटू साइन ऑफ. तर हे आपणाकडं आहे बघा, सगळं काही आहे. म्हणून सूत्रांचा संच असल्याशिवाय उदाहरण सुटणार नाही. ट्वाइस a मायनस ट्वाइस b अपॉन 2 इक्वल टू 0. अँड देअरफॉर परत बघूया. मग 2 टाइम्स कॉस ऑफ, हे दोन कॅन्सल झाले. 2 टाइम्स कॉस ऑफ a प्लस b राहिले इनटू दॅट साइन ऑफ a मायनस b शिल्लक राहिले. कारण दोन कॅन्सल झाला, सगळीकडे आहे तो ऍट द न्यूमरेटर ऍट द डिनॉमिनेटर. परत आता a मायनस b चा आला आपल्याकडे. मग आपल्याला राईट अँगल कडे जायचे, त्यासाठी आता आपण ट्रायंगलचा उपयोग करूया. आणि मग बघा देअरफॉर मग ह्या दोघांचा गुणाकार अगोदर विचार करू. 2 तर 0 नाही, याचा अर्थ कॉस ऑफ a प्लस b इंटू साइन ऑफ a मायनस b दॅट इज इक्वल टू 0. हे 0 होणार आहे बरोबर. आणि आता a प्लस b ला आपण थोडासा ट्रायंगलचा आधार घ्या, कारण आपण ट्रायंगल मध्येच आहोत. आणि वी नो दॅट बघा a प्लस b प्लस c इक्वल टू दॅट ऑफ द पाय नॉट 0. आपल्याला a प्लस b पाहिजे, आला उपयोग बघा. that is a pi minus c, and therefore cos of pi minus c into that sin of a minus b equal to 0. आणि आता स्टँडर्ड व्हॅल्यू कशी तयार झाली ती बघा अँगलच्या बद्दल. आणि मग किती छान मिळतंय. आणि इथं प्रश्न मिळाला व्हॉट इज cos of pi minus theta, that is minus cos theta, काही अडचण नाही. minus cos c into sin of a minus b equal to 0. स्टेप बाय स्टेप जावं लागतं, म्हणजे बरोबर प्राप्त होता. आणि मग आता काम संपलं. अँड देअरफॉर मायनस साइनचा काही प्रश्न नाही. cos c राइट हँड साइड 0 आहे. आयदर cos c इक्वल टू 0 और sin ऑफ a मायनस b इक्वल टू 0. आणि मग आता इथे बघा कोणत्या अँगल साठी आपला cos रेशो 0 असतो. आणि मग वी नो दॅट cos pi by 2 इक्वल टू 0 अँड देअरफॉर c इक्वल टू pi by 2. बरोबर. आणि इथं पहिलं वाक्य ना, and therefore triangle ABC is right angled triangle. अशा रीतीने तो राईट अँगल्ड ट्रायंगल झाला. आता दुसऱ्याचा विचार करू. और आता काय आहे, साइन ऑफ a मायनस b इक्वल टू 0. मग कोणत्या व्हॅल्यू साठी साइन 0 असतो, 0 साठीच. अँड देअरफॉर वी नो दॅट साइन ऑफ 0 इक्वल टू 0. अँड देअरफॉर हे आपण सोडलंय प्रिन्सिपल सोल्युशन वगैरे. a मायनस b इक्वल टू 0 अँड देअरफॉर a इक्वल टू b. आणि मग दोन अँगल जर समान असतील, देअरफॉर दॅट अपोजिट साइड्स ऑफ दीज अँगल्स दॅट इज लेंथ ऑफ दॅट a च्या समोरची बाजू असते bc, तर b च्या समोरची बाजू असते ac, दॅट आर ऑल्सो इक्वल. बरोबर. कारण आपण युजुअल नोटेशन मध्ये आहोत तरी सुद्धा खात्री करा हा आपला ट्रायंगल एबीसी आहे. बरोबर. मग आपण काय म्हणतो, अँगल ए बरोबर अँगल बी आला. म्हणजे बी च्या समोरची बाजू AC आणि ए च्या समोरची बाजू BC या दोन्ही सारख्याच आल्या. आणि मग आता म्हणू शकतो आपण and therefore or triangle ABC is an isosceles triangle. तर असे हे उदाहरण आहेत त्या ठिकाणी. त्यानंतर उदाहरण 2-4च होतात, पण तर काही त्याला पर्याय नाही, तेवढा वेळ आपल्याला द्यावाच लागेल. त्यानंतर आणखी एक बघा सिमिलर 9th एक्झाम्पल with usual notations. with usual notations. कधी हा शब्द असतो कधी नसतो, आपण नेहमी त्याचाच उपयोग करायचा. परत प्रूव्ह दॅट आया. प्रूव्ह दॅट 2 टाइम्स BC into cos A बघा प्लस CA into cos B बरोबर असतात त्या ठिकाणी, प्लस AB into cos C. काय दिलंय, 2 into ब्रॅकेट BC cos A plus CA cos B plus AB cos C. आणि हे सर्व काही आपणाला पाहिजे फक्त A² plus B² plus C². आणि मग आता आपणाला काही अडचण नाही, तर ते तुम्हाला व्यवस्थितरित्या प्राप्त होईल. मग आता कॉस आहे याचा अर्थ आपल्याला कोसाइन रूलचा उपयोग करावा लागेल. बरोबर. आणि मग बघा काय करता येते. कुठं साइन आहे का त्या ठिकाणी नाहीये. आणि मग इथं स्पष्ट म्हणायचं बाय कोसाइन रूल. तर याचा उपयोग झाला आपणाला. बाय कोसाइन रूल cos A इक्वल टू
त्यानंतर कॉस बी इक्वल टू आणि कॉस सी इक्वल टू. मग ए बरोबर कसा असतो क्रम, बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस बी सी. इथं सी न शेवट, आता इथं सी न सुरुवात, सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस सी ए. बरोबर सायकल पूर्ण होता. ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस ए बी. आणि मग आता ते डायरेक्ट आपण आता रिप्लेस करू. अँड देअरफॉर आवर LHS इक्वल टू, आता काही अडचण नाही हा, बघूया तरी व्यवस्थित चालायचं. 2 इंटू ब्रॅकेट. मग आता LHS आहेच ना आपणाकडं, इथं इथं देऊया, इथंच देतो हा, तेवढंच लिखाण थोडंसं कमी होईल, तुम्हाला नाही काय होणार. LHS इक्वल टू 2 इंटू ब्रॅकेट, मग BC इंटू, बघा आता मग ए बरोबर काय होतं तुमचं, ए इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस BC. बघा किती छान मिळत आहे, प्लस दॅट. त्यानंतर CA आहे, CA आहे तसंच हा, कॉस बी बरोबर सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर अपॉन ट्वाइस CA प्लस AB इंटू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर अपॉन ट्वाइस AB. तर अशा रीतीनं त्या गोष्टी रिप्लेस झाल्या आणि मग आता काहीतरी कॅन्सल होत आहे. बघा मग प्रत्येक ठिकाणी काय आहे बरं तुमचं, तर हिअर ट्वाइस BC ट्वाइस BC ट्वाइस CA ट्वाइस CA ट्वाइस AB ट्वाइस AB कॅन्सल झाले. लक्षात आलं, कारण हे 2 कॉमन आहेत आणि मग शिल्लक काय राहते बघा, फक्त आता सगळीकडे बेरजेचं साइन आहे त्यामुळे काय अडचण नाही. बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस दॅट ऑफ द सी स्क्वेअर. आणि मग इथं ऑब्झर्व करा बघा, बी स्क्वेअर ए स्क्वेअरचा विचार करून बघा, इथलं वजा ए स्क्वेअर अधिक ए स्क्वेअर कॅन्सल झाले आणि हे मात्र शिल्लक राहिले. इथं टिक मार करतो मी, म्हणजे ए स्क्वेअर आलं. त्याचप्रमाणे बघा आता हे बी स्क्वेअर हे बी स्क्वेअर इथं थोडंसं तुमच्या हातासाठी देतो आणि हे बी स्क्वेअर शिल्लक राहिले म्हणजे प्लस बी स्क्वेअर आले. बरोबर. त्यानंतर हे प्लस सी स्क्वेअर हे मायनस सी स्क्वेअर कॅन्सल, हे शिल्लक राहिले म्हणजे आले तुमचे प्लस सी स्क्वेअर. फक्त काय केलं आपण, कॉस ए कॉस बी कॉस सी च्या किमती रिप्लेस केल्या. त्यानंतर तर अशा रीतीनं आपणाला हे सर्व काही व्यवस्थित प्राप्त झाला. तरी मग एक उदाहरण आहे, परंतु ते बघू आता कसं आहे ते आपण सूत्रांवरती आहे त्यामुळे त्याचं काही प्रश्न नाही. मी थोडीशी त्याला हिंट देतो, त्याप्रमाणे तुम्ही सोडवायचं. इन अ ट्रायंगल ABC, ते सूत्रात किमती टाकायच्या तेव्हा त्याला काही एवढं विशेष नाही. इन अ ट्रायंगल ABC, कारण ते आपण डिलीट केलेलं होतं पण तरी सुद्धा घेऊ. इफ A equal to 18, B equal to 24, C equal to 30. A equal to 18, B equal to 24, C equal to 13. Then find the value of. मग कोण कोण विचारले बघा, cos A आहे आपणाकडे आत्ताचं सूत्र, तर मी सांगेल त्याप्रमाणे तुम्ही सोडवायचा. sin A by 2 थर्ड, that is sin नाही cos A by 2. सोपं आहे ते, तुमच्यासाठी ते आहे tan A by 2. फिफ्थ आहे एरिया ऑफ ट्रायंगल ABC. एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि सिक्स्थ दॅट इज द साइन A. cos A sin A cos sin A by 2 वगैरे काय असेल ते. मग आता ह्या 6 गोष्टी तुम्हाला कुठल्याही ह्या किमती बदलू शकतात, हे सूत्र नाही बदलत, प्रत्येकाचा आपण विचार केलाय. मग cos A साठी काही अडचण नाही, त्याचं सूत्र तुमच्याकडे आहेच. दॅट इज cos A इक्वल टू बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर अपॉन ट्वाइस BC. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करायचा. sin A by 2 चं सूत्र आहे तुमच्याकडं कसं, sin S मायनस B S मायनस C अपॉन दॅट ऑफ द BC. cos A by 2 चं कसं होतं, स्क्वेअर रूट ऑफ S इंटू S मायनस A अपॉन दॅट BC. tan A by 2 आपोआप मिळेल कारण sin A by 2 cos A by 2 तुमच्याकडे आहेत आणि याचं पण आपल्याकडे होतं S इंटू S मायनस A S मायनस B S मायनस C.
आणि साइन ए ला याच्यावरून मिळवा किंवा त्या आणखी एका सूत्रावरून सुद्धा ते मिळवता येतं. कोणत्या? एरिया ऑफ ट्रायंगल ABC इक्वल टू दॅट 1/2 टाइम्स BC इंटू साइन ए. मग एरिया तुम्ही आता इथं मिळवलाच आहे, बी आणि सी तुमच्याकडे आहेत, साइन ए बरोबर तुम्हाला मिळवता येईल. मग ते कसं सोडवायचं ते पण सांगतो. अगोदर ट्वाइस एस मिळवा. ट्वाइस एस बरोबर काय असतं? ए प्लस बी प्लस सी. झालं. मग ए किती आहे तुमचा? 18, बी 24, सी 30. याचा अर्थ आपल्याला एस बरोबर ट्वाइस एसचा कॅल्क्युलेशन त्यासाठी तुम्हाला ते दिल्या. 8 आणि 4 12 आले, 4 2 6 7 म्हणजे एस बरोबर काय आलं तुमचं? 36. मग आपल्याला तीनही कंस लागतात ना एरियासाठी किंवा टॅन एबीसी साठी. मग एस मायनस ए मिळवायचं त्याच्यावरून. एस म्हणजे आले 36, ए म्हणजे कोण? 18, दॅट इज 18. क्रमवार मिळवायचं. एस मायनस बी म्हणजे 36 वजा 24 राहिले 12. त्यानंतर एस मायनस सी बरोबर 36 वजा 30 म्हणजे राहिले त्या ठिकाणी 6. मग अशा सगळ्या किमती तुमच्याकडे आहेत. फक्त रिप्लेस करा, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा आणि ते मिळवा. बरोबर? नाही लक्षात आलं, पुस्तकात उदाहरण सोडून दिलेलं आहे, हे नाही दुसरं असेल त्याप्रमाणे तुम्ही ट्राय करणं काम आहे. तर अशा रीतीने ही उदाहरणं बरेच दिवस नाही म्हणता येत, परंतु बराच वेळ चालले. तर थोडंसं आता पुढं जाऊ इंट्रोडक्शनमध्ये. आणि ना इथं आपलं ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन, अबाउट दॅट द साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शन रूल, प्रिन्सिपल सोल्युशन वगैरे, सोल्युशन ऑफ दॅट ट्रायंगल, हे सगळ्या गोष्टी आता तुमच्याकडे प्राप्त झाल्या. बरोबर? ट्रायंगल सोडवला म्हणजे आपण ह्या बाजू वगैरे सुद्धा करून मिळवलेलं होतं. आणि मग आता जाऊ पुढच्या मुद्द्याकडं. तर दॅट इज द इम्पॉर्टंट इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. METRIC, इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन्स. मग त्याच्यामध्ये थोडंसं एक इन्फॉर्मेशन देऊ. त्याला लगेच तुम्हाला सांगणं फार त्याला म्हणजे एवढं विशेष नाही, परंतु आपल्याला काळजी घ्यावी लागेल. आणि आपल्याला माहिती आहे इन द 11th स्टँडर्ड इफ एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी अँड इफ इट इज 1 1 अँड ऑन टू. जर आपली ही दिलेली फंक्शन 1 1 आणि ऑन टू असेल तरच आपण एफ इन्व्हर्स फ्रॉम बी टू ए इज डिफाइंड और एक्झिस्ट, तरच ती फंक्शन एक्झिस्ट होत्या. म्हणजे हे जर फंक्शन 1 1 आणि ऑन टू नसेल तर मग तुम्हाला बी कडून ए कडे येता येत नाही. Then we define the inverse of that function f inverse from b to a exists and it is defined as for y equal to f of x we write that x equal to f inverse of y. त्यावेळेस x हा तुमचा a मधला असतो आणि y हा त्या ठिकाणी b मधील असतो. या दोन्ही फंक्शन्स आहेत आणि मग त्याचे उदाहरण वगैरे आपण सोडले होते आणि मग इथं पण तसंच आहे. Now here as our these are the trigonometric functions sin, cosine, tangent वगैरे, also we can find their inverse. पण त्याला आणखी थोडासा विचार करायचा आणि म्हणून त्यावेळेस त्यांना इथं म्हटलं जातं इन्व्हर्स ट्रिगोनोमेट्रिक फंक्शन और इन्व्हर्स सर्क्युलर फंक्शन. ट्रिगोनोमेट्रिक फंक्शनलाच आपण सर्क्युलर फंक्शन पण म्हणतो. पण ज्यावेळेस आपण साइन कॉस टॅन डिफाइन केले त्यावेळेस आपण त्या सर्कलचा उपयोग घेतला होता. लक्षात आलं? तर असं ते आहे. तर ही थोडीशी आयडिया तुम्हाला दिली. तुम्ही थोडंसं त्याच्याबद्दल वाचा, जे काय असेल ते पुस्तकामध्ये. उद्याच्याला आपण त्याला डिस्कस करू व्यवस्थितरित्या. चालेल?